शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 38 0 बाबासाहेब आंबेडकर राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे संत सेवालाल संत भगवान बाबा संत बसवेश्वर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी पूर्ण आपलं आयुष्य झिजवलं त्या सर्वच महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन। आज ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती अभियान जनजागृती परिषद दुधेबावी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे होत असलेल्या मंचावर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, बहुजनांचे नेते काळूरामजी चौधरी, त्यांची कन्या आत्ताच नगरसेविका झालेली दिदी कुमारी संघमित्रा दिदी, या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सोनवलकर ताई, आमच्या सोबत आलेले सरपंच किशोरजी चौधरी, महेश चोते आणि या गावातील श्रीमंतजी नाळे, सुरेशराव नाळे, विकासराव सोनवलकर, बाजीराव सोनवलकर, निलेश सोनवलकर, अरविंदजी सोनवलकर, लक्ष्मणराव सोनवलकर, प्रकाशजी सोनवलकर, दयानंदजी सोनवलकर, सनीलजी नाळे, डॉक्टर युवराज एकळ, अक्षयजी सोनवलकर, डॉक्टर कराडे सर, आप्पा लोखंडे पैलवान, शिवाजीराव नाळे, सरपंच भावनाताई, आताच त्यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं, भावनाताई सोनवलकर, तन्मयजी नाळे, आणि ज्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला सातत्यानं आवर्जून आलं पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आमचे बापूरावजी सोनवलकर असतील, आमचा सूरज भैया खोमने आणि या गावातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ बांधवांनो गेल्या शेकडो वर्षापासून ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाही। सरकार अनेक आले, आताच काळूरामजीने सांगितलं की राहुल गांधी लोकसभेच्या अगोदर म्हटले की ओबीसीची जातनिहाय जनगणना आमचं सरकार आलं तर आम्ही करू। त्यांनी सांगितलं किंवा त्यांच्या बापदाद्यापासून त्यांचं सरकार होतं 60-65 वर्ष, इतक्या दिवसात त्यांना जातनिहाय जनगणना करण्याची त्यांना कधी सुचलं नाही, परंतु सरकार गेलं, ओबीसीची बहुजनांची कळवळा विरोधी पक्षाला येते। राहुल गांधीजी म्हटल्याच्या नंतर जातनिहाय जनगणनेला सुरुवात झाली, परंतु त्यामध्ये जातीचा कॉलमच ठेवला नाही। का जातीचा कॉलम ठेवला नाही? या राज्यातील देशातील सर्वच प्रस्थापित लोकांचा आतून ओबीसीच्या जात विरोध आहे। काय विरोध आहे? असल, पुणे असल, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तुम्ही जर फक्त माळीन धनगर जरी एकत्र आले ना, प्रत्येक मतदारसंघामध्ये आमदार आपला होईल, खासदार आपला होईल, आणि त्याच्या जोडीला काळूराम चौधरी साहेबांनी जर फिरले ना तर लाखाच्या लीडनं सगळे आपले निवडून येतील। या सगळ्याच लोकांचा विरोध असतो। आपण सुद्धा घरीच बागेची भूमिका घेतोय। जातनिहाय जनगणना जे लोक 7 समुद्र पार करून आपल्या देशात आले, ते इंग्रजांनी आपली जातनिहाय जनगणना 1931 ला केली, परंतु या राज्यातील या देशातील कुणालाही आपली जातनिहाय जनगणना करण्याची भावना व्यक्त कोणा केली नाही किंवा असं वाटलं नाही की आपण केली पाहिजे। कुत्र्याची, मांजराची, गाढवांची जनगणना होते, परंतु आमच्या बाटक्या विमुक्त 12 बलुतेदार, 18 बलुतेदार ओबीसीची जनगणना होत नाही। याला जबाबदार खरं तर आपणच आहोत।
आता बघा सोशल मीडियावर आपले अनेक तरुण असतात. आता ते कॉक्रोच जनता पार्टी नावाचे प्लॅटफॉर्म आले सोशल मीडियाचे. आपल्या तरुणांनी सगळ्या तरुणांनी त्याला इतका फॉलो केलं की माझ्या मते कोटीच्या पुढे 3-3.5 कोटी त्याचे फॉलोअर त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने एक गरीब कुटुंबातील हिंगोली जिल्ह्यातील तरुण त्यांनी ते अकाउंट ओपन केले आणि रातोरात 2-3 दिवसात 3 कोटीपेक्षा त्याचे फॉलोअर झाले. पण आपण सोशल मीडियावर आपण अशा लोकांना फॉलो करतो ज्या रिकाम्या गोष्टीला आपण फॉलो करतो. पण सोशल मीडियावर जरी तुम्ही व्यक्त झालं की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना जर होत नसेल तर आम्ही या जनगणनेमध्ये सहभागी होणार नाहीत, आम्हाला जनगणनेशी काही घेणं देणं नाही. अमित शहाला जाब विचारता येतोय. तुम्ही बोलले, आम्ही भरभरून मतं दिले, ओबीसी आमचा डीएनए म्हटले, राज्यामध्ये सत्ता दिली आणि आता ओबीसी आमचा डीएनए मानणारेच आमच्या ओबीसीची मान केसानी गळा कापण्याचं काम सुरू आहे. या राज्यामध्ये हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली आता सातारा गॅजेटसाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. आणि खरं तर राज्यामध्ये आता हाके सरांनी सांगितलं की सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्या भागाचे शिंदे गटाचे आमदार म्हणजे नवरा शिंदे गटाचा आमदार, पत्नी भाजपमध्ये प्रवेश करून खुल्या जागेवर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे, जिल्हा परिषद सदस्य होत आहे आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर एका दिवसात मी तर म्हणतोय 6 तासात ओबीसीचं कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीचं प्रमाणपत्र काढायचं, कुणबीचं प्रमाणपत्र काढायचं, सगळी यंत्रणा वेटीस धरायची, सगळ्यांना दबाव टाकून प्रमाणपत्र काढायचं, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसीला राखीव असलेलं बळकावण्याचं काम करायचं. तुमच्या फलटण तालुक्यामध्ये पंचायत समितीत सुद्धा तीच परिस्थिती. मग आम्ही राज्यामध्ये बोलताना म्हणतो राज्यात धनगर, माळी, वंजारी, बंजारा जर एकत्र आले त्याच्यासोबत जर एसटी जोडल्या गेले तर या राज्य काय देश सुद्धा आपल्या ताब्यात असेल, आपलाच पंतप्रधान असेल, आपलाच मुख्यमंत्री असेल. परंतु आपण काय करतोय फक्त बघायची भूमिका. पवार साहेब जाणते राजे पाठिंबा कोणाला देताय? त्या 5वी नापास बेवड्याला. त्याला शिकलेला लक्ष्मण हाके दिसला नाही, प्राध्यापक असलेला. अंतर 2 किलोमीटर वडी गोदरी आणि अंतरवाली सराटीचं. धनगराचं पोरग आहे, कसा पाठिंबा द्यावा? मेंढपाळाचं पोरग आहे, नाही जमणार ना. मराठ्यालाच पाठिंबा दिला त्यांनी. अक्कल शून्य असणारा माणूस दररोज काहीतरी वायफळ बडबड त्यांनी काहीतरी आपटून घ्यायचं लहान लेकरासारखं आणि राज्य सरकारने त्याच्या पुढे झुकायचं आणि शिष्टमंडळ पाठवायचं, खोके द्यायचे, त्याचं रडणं बंद होतं. परंतु याच्यामध्ये ओबीसीचं वाटोळ होतंय. विशेषतः ओबीसीची राजकीय हत्या होण्याचं काम ह्या बेवड्यापासून सुरुवात झाली. आपला कुठल्या जातीपातीला आपण कधी विरोध केला नाही, आपण कुणाच्या आरक्षणाला विरोध करत नाही. मराठ्यांना आरक्षण नक्की मिळालं पाहिजे ना, परंतु त्यांची मूळ मागणी काय होती? शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. नक्कीच गरीब मराठ्यांच्या लेकराला शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे, नोकरीत मिळालं पाहिजे. परंतु तुम्हाला राजकीय आरक्षणाची गरज काय? या राज्यामध्ये आजपर्यंत 29 मुख्यमंत्र्यांपैकी माझ्या मते 23-24 मुख्यमंत्री यांचेच झाले सर. आणि जे काय झाले असते ना आपले ओबीसी, एससी, एसटीचे, हे सगळे त्यांच्या इशाऱ्यावर त्यांच्या विचारूनच त्यांना राज्य सरकार चालावं लागलं असेल. राज्यामध्ये मंत्री जास्त कोणाचे? त्यांचेच. आमदार कोणाचे? त्यांचेच. खासदार कोणाचे जास्त? त्यांचेच. आणि तुमच्या बारामती, तुमच्या शेजारी बारामती आहे, एका घरात 3 खासदार, 2 आमदार, म्हणजे शेजारचे मतदारसंघ सुद्धा सोडत नाहीत. ते तुमचा शेमडा रोहित पवार तिकडे अंतरवाली, तो बेवडा रात्री दगडफेक झाल्याच्या नंतर पळून गेला आणि त्यांनी ते आमच्या तिकडे राजेश टोपेला हाताशी धरून ते जरांगीला 2 वाजता तिथं उपोषणाला आणून बसवलं. आणि लगबगीनं दुसऱ्याच दिवशी त्यांच्या भेटीला एकनाथ शिंदे, जाणते राजे तुमचे बारामतीचे, ते बारामती पुरते जाणते राजे म्हणावं लागल. आणि लक्ष्मणरावांना आम्ही तिथं उपोषणाला बसले, आमच्याकडे कोणी यायला तयार नाही.
आणि मी स्वतः त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मराठवाडा अध्यक्ष होतो सर. जितेंद्र आव्हाड साहेब माझ्यामुळे भेट घ्यायला निघाले, पण त्यांना सुद्धा थांबवण्याचं काम त्यांनी केलं, कारण की मराठा समाज विरोधात जाईल. अरे या राज्यामध्ये 12 ते 13% असणारा मराठा समाज खोटं बोलतोय आणि सांगतोय आम्ही राज्यामध्ये 50% आहोत, 60% आहोत, आणि आपण या राज्यामध्ये 50-60% असणारे आपण घरात गपचीप बसतोय. आपण आपली आकडेवारी सांगणार. अरे ते खोटं बोलताय, पण रेटून बोलण्याचं काम करताय. या राज्यामध्ये ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणी बोलायला तयार नाही. राज्यात आपले सुद्धा ओबीसीचे अनेक मंत्री राजसत्तेच्या मोहापायी एकाची सुद्धा ताकद व्हायना, किंवा अमित शहाजी तुम्ही ओबीसींची जात नाही आहे जनगणना करू म्हटले होते, आम्ही तुमच्याच सरकारमध्ये आहोत, आम्ही मंत्री आहोत आणि आम्हाला जात नाही आहे जनगणना का करत नाहीत. हे मेसेज फिरले. कोणते मेसेज फिरले सर? की दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. अरे एक टप्पाच करायला तयार नाहीत, एक टप्प्याला शासनाकडे पैसे नाहीत, माणसं नाहीत, आणि दुसरा टप्पा कधी होणार? दुसरा टप्पा मग पुढच्या 10 वर्षांनी विचार करू. त्यावेळेस कुणाचं सरकार असेल, कोण पंतप्रधान असेल, तो करील नाही करील तो विषय, मग पुन्हा 10 वर्ष जाऊ द्यायचे. असं करीत करीत 1931ला आपली शेवटची ओबीसीची जात निहाय जनगणना झाली. आपला लढा आपल्या खांद्यावर घ्यावा लागेल आणि आपण भांडण आपणच आपल्या भांडणाची वकिली आपल्याला करावी लागणार आहे. आणि आपण जर म्हटलो तर ते जाणते राजे बोलतील, किंवा आमच्या भागाचे आमदार बोलतील, आमच्या भागाचे खासदार बोलतील, हे काही सगळ्यांनी मूग गिळून बसलेले आहेत. एक आमदार बोलणार नाही, एक खासदार बोलणार नाही, आणि ते बेवडं जाशी चळवळ केली की सगळे आमदार तिथे जातात, रसद देतात, पैसे देतात, आंदोलन उभं करतात, मागणी काय त्याची कळत नाही. दरवेळी तेच सांगायचं, सरसगट कुणबी झाले पाहिजे, सरसगट हाताने खाडाखोड करून. कालचा छत्रपती संभाजीनगरचा किस्सा आहे. पंचायत समिती सदस्य निवडून आला, सपशेल बोगस नोंदी मार्फत सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत सगळे बोगस हाताने लिहिलेले खाडाखोड केले, आणि तिथाला त्याच्या विरोधातला पंचायत समिती सदस्य माळी समाजाचा अगदी 40-45 मतांनी पराभूत झाला. त्या माणसाने तिथं अपील केलं, जात पडताळणी समितीकडे दाद मागायला सुरुवात केली, तर तिथं मराठा समाजाचे झुंडशाही करणारे लोक त्या अधिकाऱ्यावर प्रेशर करतायत. हे यांना सगळं झाकून न्यायचंय. आणि आता जे उपोषणाला बसण्याचं जे तळमळ चालली, किंवा उपोषणाला बसण्याची धमकी देणं सुरू, ही धमकी फक्त जे बोगस कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप झालेत, जे कोर्टात टिकणार नाहीत, जे आज ज्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्या गळ्यात माळा घेतल्या, जिल्हा परिषद सदस्याच्या, पंचायत समिती सदस्याच्या, नगरसेवक झालेत, ह्या लोकांचं राजकीय म्हणजे ह्या लोकांचे पद धोक्यात येणार आहेत. म्हणून हे सगळं यांच्या इशाऱ्यावर चाललेलं आंदोलनाची तयारी आहे, बाकी काही नाही. आजच्या घडीला ओबीसीचा निधी मिळत नाही. अनेक महामंडळ आहेत ओबीसीचे, ओबीसीच्या महामंडळाला निधी नाही, ओबीसीच्या महाज्योतीला निधी नाही, आणि त्यांना राज्यात सगळं त्यांचं आहे. गावगाड्यामध्ये त्यांच्या इशाऱ्यावर सगळं चालतं. परंतु अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भरघोस निधी, त्यांच्या सारथीला भरघोस निधी. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून 30-30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज त्यांच्या तरुणांना मिळतंय. मग आपल्याला वाटत नाही का आपल्या तरुणांना एखादा शिकलाय, शिक्षण घेतोय, शिक्षण झालंय, नोकरी काही लागत नाही. आता चौधरी साहेबांनी सांगितलंय नोकऱ्या लागणारच नाहीत तुम्हाला म्हणून आता, कारण की नोकऱ्या संपल्या. नोकऱ्या तुम्हाला देण्याची केंद्र सरकारची इच्छा नाही, राज्य सरकारची इच्छा नाही. आणि राहिलं साहिलं जे आरक्षणातून थोड्याफार संधी मिळत होती, तिथं आता विसरून जायला आपल्याला तयारी ठेवावं लागेल. मग आता तुम्हाला त्यांना 30 लाख कर्ज मिळत असेल तर आपल्याला 20 लाख तर मिळालं पाहिजे, 15 लाख तरी मिळालं पाहिजे. परंतु नाही, तुम्हाला देऊन कसं मोठं करायचं? तुम्हाला जर मोठं केलं, तुम्ही व्यवसाय टाकला, तुमच्याजवळ पैसे आले, तुम्हाला राजसत्ता कळल, तुम्हाला पैशाची ताकद कळल, तुम्हाला बाहेरल्या व्यवसायाची माहिती होईल, व्यापारातली माहिती होईल, आणि तुम्ही जात समूहाला जाग करण्याचं काम करता. आणि येणाऱ्या काळात राजसत्तेची जाण्यासाठी तुम्ही स्वप्न पाहण्याचं काम करता. परंतु तुम्ही स्वप्न पाहण्याच्या अगोदरच तुम्हाला संपवण्याचं काम
हे लोक सातत्यानं करतायत. की अनेक वर्षापासून आपल्या बापदाद्यापासून आपण हे बघत आलोत, करत राहिलोत, पण कोणी काही बोलायला तयार नाही. जे बोलत होते ते सुद्धा आता शांत झाले. जे बोलत होते, जे लढत होते, त्यांना सुद्धा या सरकारनं, केंद्र सरकारनं थांबवण्याचं काम केलंय. ईडीची भीती, सीबीआयची भीती, प्रत्येक गोष्टीची भीती दाखवून कोणी बोलायला तयार नाही. परंतु तुम्हाला आम्हाला कशाची ईडीची भीती? काळूराम चौधरींना कशाची ईडीची भीती आहे? अरे काळूराम चौधरी सारखा माणूस, लढवया माणूस, जर त्यांच्या कन्येला बारामती सारख्या ज्या माणसाचं ते तिथं सगळं पवारांचं साम्राज्य, तिथं नगरसेविका करू शकतो. अरे तुम्ही माळी धनगरांनी जरी ठरवलं ना, अरे या राज्यामध्ये माळी, धनगर, वंजारी, बंजारा, लिंगायत, सुतार, सोनार, लोहार, कुंभार, गुरव, गोसावी, वडार, या राज्यामध्ये 300-350 जाती. इथं यांनी जर ठरवलं ना, 50% जरी एकत्र आले चौधरी साहेब, तर तुमचा आमदार आहे, तुमचा खासदार आहे. परंतु नाही, दादा माझ्या घरी येऊन बसलं होतं आणि साहेब माझ्या पोरीच्या लग्नात आलतं आणि अण्णा माझ्या पोरीच्या लग्नात पोत्यावर येऊन बसलं होतं. हे उपकार आपण विनाकारणच आपल्या डोक्यावर घेऊन फिरतोय. आपल्याला काय दिलं जातं? साखर कारखान्याचा संचालक, तेही भत्ता देत असतील थोडाफार. त्यांच्या संस्थेचा संचालक, बँकेचा संचालक फक्त सयाजीराव. ज्या दिवशी बैठक मीटिंग असेल त्या दिवशी फक्त आपण सह्या करायच्या. आपल्याला कुठलाही अधिकार नाही. आपल्याला कुठं तिथं मालकी भेटणार नाही. आपल्याला आपल्या कडीची बाज इकड्या तिकड्या कडीला खुर्ची मिळाली, जेवायला भत्ता मिळाला, या जायला गाडीला 200-500 रुपये दिले, आपण त्याच्यात समाधानी आहोत. पाहिजे तिथं सह्या करतो. हे बदललं पाहिजे. किती दिवस आपण शांत राहणार? आणि खरं तर मी हाके सरांना नेहमी म्हणतोय, पश्चिम महाराष्ट्रातल्या माळ्याने आणि धनगराने जरी एकत्र आलं तर तुमच्या इकडं धनगर समाजाचे 50 आमदार होतील, माळ्याचे 10-20 ह्या भागातले होतील, आमच्या तिकडे इकडे तिकडे होऊन 10-20. राज्यात धनगरांचे 50 पेक्षा जास्त आमदार होतील, माळ्याचे 40-50 आमदार होतील, वंजाऱ्याचे 10-20 होतील, बंजाऱ्याचे 10-20 होतील. आणि एससी एसटीचे 10-20 म्हटलं तर सरकार कुणाचं आहे? मुख्यमंत्री कुणाचा आहे? परंतु तुम्ही नाही. आजचे दिन म्हटलं की खुश 15 लाख येणाऱ्याचे आलेत का? 15 लाख? 15 लाख कधीच येणार नाहीत. आता पुन्हा पुढच्या वेळेस दुसरे काँग्रेसवाले सांगते आम्ही 25 लाख देऊ, आपण तिकडे करू. परंतु आपल्या माणसाला आपण कधी मतदान करणार नाही. आपल्या माणसाला आपण मतदान करायचं शिकलं, येणाऱ्या काळात शिकावं लागणार आहे. आपले माणसं सभागृहात पाठवावं लागणार. आपले प्रश्न मांडण्यासाठी आपले लोक, हक्काचे लोक सभागृहात असले पाहिजे. आज एक संघमित्रा नगर परिषदेमध्ये गेल्याच्या नंतर कमीत कमी आपल्या लोकांचे प्रश्न मांडायला एक हक्काची आपली प्रतिनिधी तिथं आहे ना. आणि संघर्षातून गेलेली लेखी. आज आम्ही जर ठरवलं, संघमित्रासारखी राजयोगी कन्या त्या बारामतीचे आमदार का होऊ शकत नाही? पवाराच्याच घरी काय सगळं लिहून दिलंय का? सुनेत्रा वहिनी का आमदार होऊ शकतात? सुप्रियाताई खासदार होऊ शकतात. मग ही संघमित्रा का आमदार होऊ शकत नाही? का त्यांच्या नावावर आपण रजिस्टर करून देण्यात वर्षानुवर्षे? हे का बदललं पाहिजे. हे बघा, तुमच्या ज्या पवारांसारखं दबदबा आणि पवारांसारखं अनेक वर्षाचं राजकारण सुरू असलेला, गेल्या 25 वर्षापासून, त्याचे वडील 10 वर्ष म्हणजे 35 वर्षापासून आमच्या मतदारसंघामध्ये, ज्या मतदारसंघामध्ये ते बेवडं बसलंय ना, त्या मतदारसंघामध्ये ते टोपे नावाचा माणूस 35 वर्षे डोक्यावर बसला होता. हाके सरांनी ना आम्ही ठरवलं ना, काही ठेवलं नाही, त्याला घरी पाठवून. ठरवल्यावर कुठलीच गोष्ट अवघड नसते, परंतु आपल्याला ठरावं लागतं. रस्त्यावर येऊ नका हो. मतपेटी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं तुम्हाला गुप्त मताची हे दिली संधी. तुम्हाला काय लोकांना एवढं समोर येऊन दाखवून करायचंय का? तिथं काय सीसीटीव्ही कॅमेरा लावला का? तिथं एखादी स्क्रीन लावली का तुम्ही कुणाला मत केले म्हणून? तुम्हाला कळतंय ना तुम्ही कुणासोबत फिरा. पण मतदान करताना आपल्या माणसांना केलं पाहिजे. आपले माणसं सभागृहात पाठवले पाहिजे. आपले जर माणसं असते तर सभागृहात जर जास्त असते तर तुम्हाला आम्हाला फिरायची गरज पडली नसती ना. आमची जातनी आहे, जनगणना करा, आमचं आरक्षण वाटवा, बोगस कुणबी दाखले थांबवा, ही बोलायची गरज पडली. सभागृहात माणसं बोलली असते. आजच्या घडीला राज्यसभेवर जे बोलत नाहीत त्याला बोलणाऱ्याला कधीच पाठवणार नाहीत. आता विधान परिषदेच्या आता निवडणुका लागल्यात, याच्यामध्ये सुद्धा चिल्लर चालणार शेंबडे पोरं तिथं पाठवलेत. नगर जिल्ह्यातलं कोण पोरग एक आता विधान परिषदेवर मागच्या याच्यात पाठवलंय. काय ते कधी नाव सुद्धा ऐकलं नव्हतं, पण काऊन? प्रस्थापिताचं लेकरू आहे ना तिथं. त्यावेळेस ओबीसी भटक्या विमुक्ताचं एखादं लेकरू त्यांना चाललं का? नाही.
राजसत्तेत कोणी असू द्यात सगळे तुमच्या विरोधात आहेत. तुमचे आमचे हक्क तुम्हालाच काढावे लागतील आणि लढणाऱ्याच्या पाठीशी उभा राहावं लागेल. आणि येणाऱ्या काळात तुम्ही जर लढणाऱ्याच्या पाठीशी उभा राहिले तरच हे आरक्षण वाचणार आहे, तरच हा लढा पुढे जाणार आहे आणि तुमचे आमचे प्रतिनिधी सभागृहात जातील. हे आरक्षण वाचल, जातनिहाय जनगणना होईल. आणि खरं तर आजपासून तुम्ही जर ठरवलं ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. गावगाड्यातल्या तरुणांनी ज्येष्ठांनी प्रत्येकाकडे माझ्या मते अँड्रॉइड फोन आहे. तुम्ही आसपासच्या गावातल्या लोकांना पाहुण्या रावळ्याला सांगितलं पाहिजे की आपण आता जनजागृती करणं गरजेचं आहे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. सोशल मीडियावर ज्याला व्यक्त होता येईल त्यांनी व्यक्त व्हायच्या अँड्रॉइडच्या माध्यमातून या राज्य सरकारचा निषेध केला पाहिजे. कारण आमची जातनिहाय जनगणनेचा कॉलम तुम्ही करतोय म्हणून आमची जनगणना करत नाही. आम्ही तुमचा निषेध करतोय. येणाऱ्या काळात आम्ही आमच्या दारात आमच्या येऊ नका, आम्हाला तोंड दाखवू नका आणि आम्हाला मतं मागायला येऊ नका. जोपर्यंत जनगणना जातनिहाय होत नाही तोपर्यंत आम्हाला जनगणनेत सहभागी व्हायचं नाही. ही जर तुम्ही भूमिका घेतली ना, राज्यातून सगळ्यांनी जर भूमिका घेतली, 50% लोकांनी जरी घेतली तर ही जातनिहाय जनगणना करायला यांना भाग पाडायला आपण सक्षम होऊ आणि त्याच्यामध्ये यशस्वी होऊ. त्यासाठी सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. कारण की आता वेळ खूप झालाय. सरला सुद्धा बोलायचंय, मला सुद्धा लांब जालन्याला जायचं, अगोदर पुण्याला जाऊन माझा जय ओबीसी, जय भीम, जय संविधान.